जर का तुम्हाला दिवसभर कंटाळल्यासारखं वाटतंय, सारखी झोप येते, कोणत्याही कामात उत्साह नाहीये, वारंवार आजारी पडायला होते, दर महिन्याला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं दिसतात, भूक चांगली लागत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव, कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. ही सगळी लक्षणं कफ वाढल्यामुळे होतात. नॉर्मली ज्या व्यक्तीची कफ प्रकृती आहे आणि त्याच्या आहार विहारामध्ये कफकर गोष्टी जास्त झाल्या तर त्याला कफाचे आजार इझिली होतात. हे त्याच्या प्रमाणाच आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला थोडंसं जरी गार खाल्लं तर लगेचच सर्दी होते किंवा लगेचच ताप येतोय किंवा सारखंच भूक लागत नाही, तर हे त्याच्या जन्मजात त्याच्या प्रकृतीमध्येच कफाचं प्राधान्य असल्यामुळे होते. त्यामुळे अशा व्यक्तींनी नेमकं काय करायला पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. नॉर्मली दिवसा झोपणं, बिलकुल व्यायाम न करणं किंवा एका जागेवर भरपूर वेळ टीव्ही बघत बसणं, बसल्या बसल्या काहीतरी खात राहणं किंवा वारंवार थोडं थोडं काहीतरी खाणं, या सगळ्या गोष्टींनी वजन वाढते आणि त्या वजनाच्या पाठीमागे हा कफ प्रधान असतो. त्यामुळं कफ जर वाढत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे. विशेषतः तुमच्या आहारामध्ये तिखट जास्त असलं पाहिजे, कडवट गोष्टी असल्या पाहिजे, तुरट असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी कफ कमी करायला मदत करतात. याच्यामध्ये नॉर्मली पण तुम्ही जे काही भाजी खात असाल ती थोडी जास्त प्रमाणात तिखट खाल्ली तरी चालते किंवा हिरव्या मिरचीचा वापर तुमच्या जेवणात असला पाहिजे किंवा मसालेदार पदार्थ तुम्ही जास्त प्रमाणात खाऊ शकता इतरांपेक्षा. भूक न लागण्याचं अजून एक कारण असते की तुम्ही भरपूर द्रव पदार्थ खाल्ले तर तुमच्या शरीरात ऑलरेडी पाणी भरपूर आहे आणि ते पाणी जास्त वाढवते. म्हणजे कोणत्याही प्रकारची फळं ज्याच्यात जास्त पाणी हे जर खाल्लं तर हमखास कफ वाढतोय आणि त्यानंतर त्रास होतो. शिवाय जे तुम्ही कोल्ड्रिंक, आईस्क्रीम सारख्या गोष्टी जर वारंवार खात असाल किंवा बाहेरचे पिझ्झा, बर्गर यासारखे पदार्थ ज्याच्यामध्ये भरपूर मैदा आहे, बेकरी प्रोडक्ट्स, फर्मेंटेड गोष्टी, ह्या सगळ्या परत कफ वाढवायला कारणीभूत होतात. आणि कफाचे वेगवेगळे आजार आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे अगदी पीसीओडी, थायरॉइड, हायपरटेन्शन या सगळ्यामध्ये कफाचा महत्वाचा रोल आहे. कफामुळे आमवातासारखे सांध्याचे आजार होतात किंवा वारंवार ताप येतोय, तो ताप मुरून तसाच राहतो. प्रेग्नन्सीमध्ये जास्त कफ वाढला तर डिलिव्हरी नंतर सुतिका ज्वर सारखे कंडिशन होतात. म्हणजे बरेच दिवस ताप येत राहतोय किंवा दूध येताना प्रॉब्लेम होतोय, दूध पचायला जड आल्यामुळे बाळाला त्रास होतोय. या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे कफ असतो. म्हणून कफ प्रधान व्यक्तींनी आहार कमी प्रमाणात घ्यावा. एका वेळी जेवताना अतिशय कमी प्रमाणात पाणी प्यावं. गरम पाणी पिलं तर उत्तम. सकाळच्या वेळी थोडं साधं पाणी आणि त्याच्यामध्ये मध घालून घ्यावा किंवा जेवताना इतर जे काय तुम्ही सप्लिमेंटरी त्याच्याबरोबर स्वीट्स खाणार आहे किंवा त्याच्यानंतर डेझर्ट खाणार आहे हे सगळं अवॉइड करायला पाहिजे. कटाक्षानं कमी प्रमाणातच जेवायला पाहिजे. नॉनव्हेज खात असाल तर अंडी, चिकन हे चालणार आहे, मासे चालणार आहे, मटण जास्ती नाही खायला पाहिजे. सुखासीन ज्या पण गोष्टी आहेत म्हणजे मऊ बेडवरती भरपूर लोळत पडणं, सोफ्यावर तासन तास बसणं, हे टाळलं पाहिजे. त्याच्यापेक्षा व्यायाम करायला पाहिजे, चालायला पाहिजे, योगासनं करा, तुम्ही घाम येईपर्यंत कुठलंही कष्टाचं काम करा, पळा, सायकलिंग करा, स्विमिंग करा. या सगळ्यांनी इनडायरेक्टली कफ कमी व्हायला मदत होते. आणि जे काय तुमच्या मसल स्ट्रेंथनिंग होत आहे, म्हणजे बऱ्याच लोकांचं वजन जास्ती आहे पण त्यांच्यामध्ये थकवा असतोय, ते स्वतः वजन उचलू शकत नाही, फार वेळ काम करू शकत नाही, फार कष्टाचं काम करू शकत नाही, त्या सगळ्यांसाठी व्यायाम हे अतिशय महत्वाचं आहे. सध्या जे असं म्हटलं जातं की भारतातली बरीच लोक प्री डायबेटिक आहेत किंवा त्यांना पुढच्या 10 वर्षांमध्ये बऱ्याच जणांना डायबिटीस होणार आहे. तर हे सगळे कफ वाढवणारी जी कारणं सध्या घडतात. म्हणजे तासन तास एकाच जागेवर बसून राहणं, फास्ट फूड भरपूर खाणं, वारंवार खात राहणं, चॉकलेट सारख्या चिकट गोष्टी जास्त प्रमाणात खाणं, गोड जास्त खाणं, या सगळ्यांनी जो कफ वाढतोय तोच इनडायरेक्टली तुम्हाला परत जाऊन डायबिटीसमध्ये लँड होताना दिसतो. त्यामुळं शरीराचा व्यायाम करणं आणि या सगळ्या गोष्टी टाळणं हे कफासाठी अतिशय महत्वाचं. भाज्यांमध्ये आलं लसूण पेस्ट, गरम मसाला हे आवर्जून वापरायला पाहिजे किंवा त्याला मॅरिनेट करून नॉनव्हेज बनवतात तशा प्रकारचं करायला पाहिजे. थोडंसं तिखट जास्त प्रमाणात खाल्लं गेलं पाहिजे. शिवाय पापड, लोणचे यासारख्या गोष्टी जेवताना आहारात असल्या पाहिजे. आणि जे काही कोरडं असेल ते जास्त प्रमाणात खाल्लं पाहिजे. म्हणजे भाजून
म्हणा, नॉनव्हेज जे काही खातात लोक, बार्बिक्यू टाईप जे काही बनवतात ना, की त्याला मॅरिनेट करून ते डायरेक्ट भाजतात, तशा प्रकारचं नॉनव्हेज हे कमी प्रमाणात त्रासदायक होते कफवाल्या लोकांना. शिवाय ड्रायफ्रुट्स हे कमी खायला पाहिजे, म्हणजे नाही खाल्लं तरी चालणार आहे. थोडक्यात काय की जे सगळं तुम्हाला सुखावह आहे असं खाणं पिणं, आराम करणं, ह्या सगळ्या गोष्टी कफ वाढवणार आहेत. त्यामुळं आहारात पण अशा पाहिजेत आणि औषधं पण तुम्ही तशा प्रकारची वापरली पाहिजेत. म्हणजे जवळच्या वैद्याला भेटून तुम्ही याविषयी जास्त सविस्तर माहिती घेऊ शकता की दरवर्षी जर वमन केलं तर कफाचे अनेक त्रास कमी होऊ शकतात, किंवा औषधांमध्ये आसवारिष्टाचा उपयोग करणं, वेळोवेळी लंघन करणं हे कफाला बॅलन्स करायला मदत करते. थोडक्यात काय की कफाला शत्रूप्रमाणे ट्रीट करा असं सांगितलं आहे. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारे तुम्ही फार लाड केले तर ते वाढणार आणि तुम्हाला त्रास देईल. त्यामुळं त्याच्यावरती कटाक्षानं लक्ष ठेवून प्रत्येक वेळी त्याला कोणत्याही प्रकारनं त्रासदायक होईल अशा प्रकारे शरीराला ट्रीट करा, म्हणजे तो कफ कंट्रोलमध्ये राहील आणि पुढे जाऊन मेजर प्रॉब्लेम होणार. आहारामध्ये दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ किंवा भरपूर पातळ प्रमाणात सगळं जास्त खाणं किंवा कोल्ड्रिंक्स पिणं, ताक पिणं जेवताना भरपूर, या सगळ्या गोष्टी लिक्विड स्वरूपात जे आहे ते जास्त प्रमाणात खाल्लं तर कफ हा तसाच असल्यामुळं द्रवता शरीरात वाढते आणि ते पचायला शरीराला जास्त वेळ लागतोय आणि त्यामुळंच कफ जास्त साठतोय आणि तो सगळीकडे जाऊन सगळीकडचे चॅनल्स ब्लॉक करतोय, ज्याला स्त्रोतरोध म्हणतात आयुर्वेदात, आणि ते बऱ्याच थायरॉइड सारख्या, PCOD सारख्या आजारांना कारण होते. फळभाज्यामध्ये दोडकी, कारली, पडवळ हे कफ कमी करणार आहेत. बटाटा, वांगी हे कफ वाढवणार आहेत. शिवाय पालेभाज्या फार खाणं हे सुद्धा कफकारक आहे, त्यामुळं त्या अवॉइड करायला पाहिजे. कडधान्य खाणं हे कफ कमी करणार आहे. त्यातल्या त्यात मटकी सारख्या गोष्टी ज्या जास्त खाल्ल्या तुम्ही तर त्या वात वाढवतात आणि कफाला कमी करतात. त्यामुळे कडधान्यांचा वापर कमी प्रकृतीच्या व्यक्तीने जास्त करायला पाहिजे. त्याच्यामध्ये पण वाटाणा, काळे मुगे, तांबडे मुगे याचा वापर जास्त करणार पाहिजे. कुळीथ हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता. त्याच्यामध्ये पाडगं नावाचा एक पदार्थ गावाकडे बनवतात, तो नॉर्मली सर्दी झाल्यानंतर पण खाल्ला तर चालतो. ते पचायला अतिशय हलकं होते आणि ते कफ कमी करायला मदत करते. धान्यांमध्ये ज्वारी आणि बाजरीचा वापर जास्त करू शकताय. गहू कमी प्रमाणात वापरायला पाहिजे आणि तांदूळ हे बिलकुलच नाही वापरायला पाहिजे, कारण ते स्वतः पाण्यात एवढा वेळ असतात आणि ते शरीरात पाणी धरून ठेवतात, त्यामुळे ते जास्त कफ करतात. अगदीच तुम्हाला खायचं असेल तर तो साठीचा तांदूळ तो पण भाजून आणि त्यातलं पाणी काढून वगैरे, जे कोणाला फारसं आवडत नाही, त्यामुळे तशा प्रकारचं तांदूळ खायला पाहिजे. थोडक्यात काय, ही सगळी माहिती जी काय आता मी तुम्हाला सांगितलं त्याचा वापर करून जर तुम्हाला कफाचे वारंवार आजार होत असतील तर ते तुम्ही टाळू शकते. अजून डिटेलिंग करण्यासाठी तुम्ही जवळच्या वैद्याला भेटा, शरीरशुद्धी करून घ्या आणि ही माहिती तुम्हाला आवडल्यास इतर सर्वांशी शेअर करा. तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अशीच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असाच माहितीपूर्ण व्हिडिओ परत घेऊन येईपर्यंत